महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. सारंगखेड्यात घरफोडी, महिलेला कोयत्याने जखमी करत दागिने लंपास. पोलीस ठाण्याच्या 100 मीटर अंतरावर सशस्त्र दरोडा. पोलिसांच्या दाखत आहे की नाही चोरांना? सारंगखेडा परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून बुधवारी मध्यरात्री घडलेल्या घरफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला करत दागिने आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंटू उर्फ कृष्णा नथू कोळी, वय 42 वर्षे, व्यवसाय व्यापार, यांच्या राहत्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी घरातील बेडरूममध्ये झोपलेल्या त्यांच्या पत्नी भारती कोळी, वय 37, यांच्यावर चोरट्यांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. चोरट्यांनी घरातून सुमारे 75,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे मणिमंगळसूत्र तसेच देवघरातील अंदाजे 2,000 रुपये किमतीची सप्तशृंगी मातेची पितळी मूर्ती जबरदस्तीने चोरून नेली. याशिवाय या चोरट्यांनी बॉबी उर्फ रणवीर सिंह रावल यांच्या बंगल्यातही चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 109/2024 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बारहे करत आहेत. दरम्यान परिसरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, सारंगखेडा.